अवघ्या 4 दिवसात देशात नव्या कर प्रणालीला आरंभ होणार आहे। वस्तू आणि सेवा कर लागू होत असताना आजपासून आम्ही नवा सेगमेंट घेऊन आलोय, जीएसटीचं काउंटडाऊन। या सेगमेंटमध्ये आपण जीएसटीचे सगळे बारकावे तज्ञांकडून समजून घेणार आहोत, पण त्याआधी पाहूयात जीएसटी म्हणजे नेमकं काय। शनिवार 1 जुलै 2017 हा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा अध्याय सुरू करतोय। या अध्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलतोय। क्लिष्ट आणि करचोरीला प्रोत्साहन देणारी करप्रणाली इतिहास जमा होतीये। अप्रत्यक्ष करांच्या जंजाळातून देश मुक्त होतोय। देशात अप्रत्यक्ष करांची नवी प्रणाली लागू होतीये। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू होतोय। आता जीएसटी म्हणजे काय यावर एक नजर टाकूया। देशात सध्या अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर लागू आहेत। त्यात उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्यूटी, केंद्रीय विक्री कर, मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट, जकात, एलबीटी, राज्यांचे अधिभार, स्थानिक प्रवेश कर असे अनेक कर एकाच वस्तूवर लागतात। हे कर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, त्यामुळे वस्तूंच्या किमतीत स्थलपरत्वे फरक पडतो। शिवाय प्रत्येक सेवेवर वेगळा कर लावण्यात येतो। जीएसटी कर प्रणाली अंतर्गत स्थानिक, राज्यस्तरीय आणि केंद्रीय अप्रत्यक्ष सगळे कर विलीन करून एकच कर लावण्यात येईल। त्याचे दर निश्चित करण्यासाठी जीएसटी काउन्सिल स्थापन करण्यात आली आहे। देशात तयार होणाऱ्या, आयात होणाऱ्या, निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर एकच कर लागेल। अगर आप एक स्टेट में से दूसरी स्टेट में अगर माल ले जा रहे हैं तो फिर आपको आईजीएसटी देना पड़ेगा। व्हाट इज आईजीएसटी? इंटीग्रेटेड गुड्स एंड सर्विसेज टैक्स। इट इज़ नथिंग एल्स बट इट इज़ ए टोटल ऑफ सीजीएसटी प्लस एसजीएसटी। उतना ही रेट होगा। जैसे मैं सपोज देर इज़ एन आइटम ऑन विच 18% रेट ऑफ सीजीएसटी प्लस एसजीएसटी इज़ देयर, तो 18% ही आईजीएसटी होगा, उतना ही रेट होगा। 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीचे दर निश्चित करण्यात आले आहेत। 0, 5, 12, 18 आणि 28% दरानं हा कर लावण्यात येणार आहे। जीएसटी लागू झाल्यावर कुठल्या वस्तूंवर काय दरानं कर लागेल यावर एक नजर टाकूया। जीएसटी नंतर काही गोष्टी स्वस्त होतील, काही गोष्टी महाग होतील। सगळी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे, त्यामुळे कर चोरीचं प्रमाण घटणार आहे। सुरुवातीचे काही दिवस अडचणी येणार हे स्वाभाविक आहे, पण सगळी सिस्टीम लवकरच स्थिरावेल अशी आशा करायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। तर जीएसटी कर प्रणाली संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कर सल्लागार अजित जोशी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात। जोशी सर, सर्वात प्रथम स्वागत आपल्या झी 24 तासमध्ये। जोशी सर, क्लिष्ट अप्रत्यक्ष कर प्रणालीकडून सोप्या कर प्रणालीकडे जाण्यासाठी आपण जीएसटी प्रणाली स्वीकारतोय, पण ही प्रणाली समजायला फारच कठीण असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया आणि एकूणच जागोजागी ऐकू येते। खरंच जीएसटी समजायला फार कठीण आहे का? नाही, जीएसटी समजायला कठीण नाही। मूळ जे जीएसटीचं तत्व आहे की एका कराचा क्रेडिट किंवा एका कराचा फायदा हा दुसरा कर तुम्ही जेव्हा भरता तेव्हा तुम्हाला मिळतो, हे तत्व समजायला अतिशय सोपं आहे।
अडचण एवढीच आहे की त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणि जो आत्ता कायदा पास झाला आहे त्याच्यात जे वेगवेगळे दर आहेत, त्याच्यातली जी रजिस्ट्रेशन्स आहेत, रिटर्न फायलिंग आहेत, या सगळ्यामध्ये भयंकर क्लिष्टता आणि गुंतागुंत आहे. आणि त्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा किंवा व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर, खास करून जो छोटा व्यापारी आणि सेवा पुरवणारा व्यक्ती आहे त्या पातळीवर ही क्लिष्टता आणि बोजडपणा मोठा आहे आणि त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे असं आपण म्हणू शकतो. नक्की. जोशी सर, सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यावर या नव्या कर प्रणालीचा किती आणि कसा परिणाम होऊ शकतो? खरं सांगायचं ना तर आत्ताच्या घडीला ह्याचं ठाम उत्तर हे कोणीही देऊ शकत नाही असं आपण म्हणू शकतो. कारण असं आहे की सामान्य माणसाला एका बाजूला भाव नियंत्रित होतील अशी अपेक्षा आहे, कारण समोरासमोर क्रेडिट मिळाल्याचा फायदा होईल. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की कर कमी देणं याचा अर्थ उत्पन्न सरकारचं कमी होणं असा होतो आणि सरकारला तर आत्ताच्या घडीला उत्पन्न कमी होऊ देणं परवडणार नाही. त्यामुळे मग सरकारने काय केलेलं आहे की ज्याला टॅक्स न्यूट्रल म्हणतात, म्हणजे जुनी कर प्रणाली आणि आत्ताची कर प्रणाली या दोन्हीमध्येही तेवढाच कर लागेल अशा प्रकारची प्रणाली आणण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर कदाचित किमती कमी होणार नाहीत. आणि तिसरा दृष्टिकोन असा आहे की त्याच्यामधली जी कॉम्प्लायन्स कॉस्ट ज्याला म्हणतात, म्हणजे रिटर्न्स भरणं आणि या सगळ्याचं जी किंमत आहे त्यामुळे कदाचित ती किंमत ही वस्तूवर दिली जाईल आणि त्यामुळे किमती थोड्या वाढतील असा एक तिसरा दृष्टिकोन आहे. त्यामुळे या तीनही दृष्टिकोन आत्ता पाहिले जात आहेत. एक मात्र नक्की की एकदा ही प्रणाली सेटल झाली की एक साधारण 1 ते 2 वर्षांनंतर तरी निश्चितपणे सामान्य माणसाला त्याचा फायदा होऊ शकतो. नक्की. जोशी सर, 1 जुलैपासून आता ही कर प्रणाली लागू होत आहे, मात्र सुरुवातीच्या काळात ही अंमलबजावणी होईपर्यंत, सुरुवातीला स्थिरस्थावर होईपर्यंत काय गोंधळ होऊ शकण्याची शक्यता आहे? गोंधळ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पहिला गोंधळ असा आहे की जे सर्व्हर्स आहेत आणि ज्या IT सिस्टीम्स आहेत त्या अजून पुरेशा तयार झाल्यात असं वाटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कालपासून हा एक तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जर एखादा व्यापारी असेल तर मला हा अंदाज यायला लागतो की मला समोरचं क्रेडिट मिळतंय की नाही, किंवा मला मी जो समोरच्याला कर देतो एखादी वस्तू खरेदी करताना त्या कराचं क्रेडिट मला मिळतंय की नाही याचा मला ठोस अंदाज यायला लागतो. तो अंदाज जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी जी वस्तू विकतो त्याची किंमत ठरवणं माझ्यासाठी जड जात. सो हे सगळ्याचा अंदाजच आल्यामुळे एक प्रकारे अपेक्षा अशी आहे की कदाचित एकदम विक्री मंदावेल किंवा एकूण व्यवहार मंदावतील पहिल्या काही काळामध्ये, जोपर्यंत लोकांना हा अंदाज येत नाही. सो हा अंदाज येणं ही सुद्धा एक मोठं आव्हान आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की जे 37 रिटर्न्स म्हणतायत ज्याला की महिन्याला 3, ही पद्धती, आणि पुन्हा ते सगळे ऑनलाईन करायचे. लक्षात घ्या की आपल्याकडे अजूनही लोडशेडिंग बऱ्याचशा भागामध्ये 12-12, 14-14 तास असतं. सो ते अपलोड आपल्याला करायची व्यवस्थित संधी मिळेल ना, आणि त्याच्यात आपण त्या प्रवाहात व्यवस्थित येऊ ना, ही स्पष्टता येणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. नक्कीच. जोशी सर, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि दिलेल्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.